राज्याचे विकासाचे नियोजन, रोजगार विषयक धोरणांची आखणी आणि असंघटित क्षेत्राच्या गरजांचे अचूक आकलन करण्यासाठी विश्वसनीय सांख्यिक माहिती अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे राष्ट्रीय नमुना पाहणी अंतर्गत होणाऱ्या सर्वेक्षणांमध्ये गुणवत्ता, पारदर्शकता आणि अचूकतेला सर्वोच्च प्राधान्य देत काम करावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी केले. महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण व संशोधन संस्था मित्रा, नाशिक रोड येथे नियोजन विभागांतर्गत कार्यरत अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय नमुना पाहणी नियतकालिक श्रम शक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण या संदर्भातील 5 दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाचे विशेष आयुक्त कृष्णा फिरके, अतिरिक्त आयुक्त दिनेश वाघ, प्रादेशिक कार्यालय नाशिकच्या सहआयुक्त सरिता यादव, प्रादेशिक कार्यालय छत्रपती संभाजीनगरचे श्रीश भरसाळे, सहआयुक्त नियोजन हेमंत हैरे व IPSOS संस्थेचे संचालक तृप्ती शर्मा आदी उपस्थित होते. विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम म्हणाले की विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम म्हणाले की PLFS व ASUSE या सर्वेक्षणातून प्राप्त होणारे निष्कर्ष महाराष्ट्र राज्यातील रोजगार विषयक धोरणे ठरविणे, असंघटित क्षेत्रातील विकासासाठी योजना आखणे तसेच आर्थिक व सामाजिक क्षेत्रातील विविध निर्णय प्रक्रियेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार. या प्रशिक्षण कार्यशाळेच्या माध्यमातून राज्य शासनाचे सांख्यिकी यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. विकसित भारत 2047 या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी प्रत्येक राज्य आणि जिल्हा विकसित होणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणारी आकडेवारी ही सर्वेक्षणातून संकलित केली जाणार आहे. त्यामुळे सर्वेक्षण कार्यात सहभागी होणाऱ्या अन्वेषक आणि पर्यवेक्षकांनी जबाबदारीने व काटेकोरपणे माहिती संकलन करावे, असे आवाहन त्यांनी केले. या प्रशिक्षण कार्यशाळेत नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण अंतर्गत रोजगार बेरोजगाराची स्थिती, कामगार सहभाग दर, उद्योग व व्यवसाय निहाय रोजगार रचना याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच असंघटित क्षेत्रातील उद्योग व्यवसायांची आर्थिक स्थिती, रोजगार, भांडवल, उत्पन्न व खर्च या संबंधित माहिती संकलनाची पद्धत, संकल्पना, व्याख्या, कार्यपद्धती, क्षेत्रीय अंमलबजावणी आणि गुणवत्ता नियंत्रणाच्या विविध बाबींवर सखोल मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती सहआयुक्त श्रीमती यादव यांनी दिली. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.